संध्यापासून माध्यमांच्या सामान्य कास्तकार बनवण्यासाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आला नौका व्हिडिओ पाहणं सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र करतो आता खूप खूप स्वागत. शेतकरी मित्रांनो, आपण सर्वांनी आता थंबनेल पाहितलं व आपण सर्वांनी आता टायटल सुद्धा वाचले. सांध्यापासून मांद्यापर्यंतच्या सामान्य शेतकरी मित्रांसाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याची ही लाख मोलाची माहिती, जी माहिती तुमच्यासाठी, माझ्यासाठी व आपल्यासारख्या सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सध्या अत्यंत महत्त्वाची आणि अत्यंत फायद्याची जी माहिती आपण सर्वांनी योग्य पद्धतीने या ठिकाणी अनुपालित केली तर याच्यामुळे आपल्याला यंदाच्या वर्षी शेवटच्या स्टेजमध्ये सोयाबीनचं उत्पादन रेकॉर्ड स्तरावरती पोहोचताना दिसू शकते. तर ही माहिती कोणती आहे? तर बघा मित्रांनो, आपण सर्वांनी थंबनेलमध्ये पाहितलं, टायटलमध्ये वाचलं की शेवटच्या 30 दिवसात जेव्हा आपण सोयाबीनच्या पिकावरती शेवटची फवारणी घेतो तेव्हा जर आपण सर्वांनी 150 रुपयांचा एकरी खर्च केला तर यामुळे आपल्या सोयाबीनच्या शेंगांचं वजन 100% होऊ शकते दुप्पट. होय मित्रांनो, एक असं औषध तुम्हाला आज सांगणार आहे की ज्या औषधाचा वापर केल्यानं शेवटच्या 30 दिवसात फक्त 150 रुपयांमुळे आपल्या सोयाबीनच्या शेंगांचं वजन होऊ शकते दुप्पट. मग हे औषध कोणतं आहे, याचा वापर कशा पद्धतीने करायला पाहिजे आणि खरंच याचा वापर केल्यामुळं काय सोयाबीनच्या शेंगांचं वजन दुप्पट होऊ शकते का? चला तर मग आपल्या मनात निर्माण झालेल्या सर्व 100 प्रश्नांची अचूक उत्तरे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून प्राप्त करूया. ज्यांना ज्यांना या 100 प्रश्नाची अचूक उत्तरे जाणून घ्यायची आहेत त्या सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा. जिथं व्हिडिओ पाहत असताना आपल्या सर्वांना हा व्हिडिओ मनापासून आवडल्यासारखा वाटेल तिथं व्हिडिओस लाईक करा. जास्तीत जास्त सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा. जर आपण सर्वांनी आणखीन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला इथं ऑल करा. याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी पाहावयास मिळत राहतो सतत. तर मित्रांनो, आपल्या सर्वांसाठी सध्याची ही सर्वात महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज, जी ब्रेकिंग न्यूज आपल्या सोयाबीनच्या उत्पादनाला रेकॉर्ड स्तरावरती पोहोचू शकते. जी ब्रेकिंग न्यूज माझ्या सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवाच्या असणाऱ्या सोयाबीन शेतीचा चेहरा मोहराच पालटून टाकू शकते. जी ब्रेकिंग न्यूज आहे की शेवटच्या 30 दिवसात, होय, शेवटच्या 30 दिवसात जर आपण 150 रुपयांचा खर्च करण्याचं धाडस दाखवलं तर याच्यामुळं आपल्या सोयाबीनच्या शेंगांचं वजन हे 100% दुप्पट होऊ शकते. मग असं कोणतं ते औषध आहे की ज्याचा वापर केल्याने शेवटच्या 30 दिवसात आपल्या सोयाबीनच्या शेंगांचं वजन होऊ शकते दुप्पट? चला, हे औषध कोणतं आहे तुम्हाला समजावून सांगतो व याचा वापर कधी व कशा पद्धतीने व किती करायला पाहिजे हे समजून घेऊया. तर बघा मित्रांनो, आता सर्वजण तयारीत आहेत सोयाबीनच्या पिकावरती शेवटची फवारणी घेण्यासाठी. आता काही जण येत्या 2-4 दिवसात फवारणी घेतील सुद्धा. तर अशा परिस्थितीमध्ये लक्षात घ्या की सध्याच्या कंडिशनला सोयाबीनचं पीक कोणत्या परिस्थितीत आहे. तर आता सध्या सोयाबीनचं जे पीक आहे तर हे त्या ठिकाणी फूल अवस्थेतून शेंगा अवस्थेत परावर्तित झाले. आता काही कास्तकार बांधव आहेत की ज्यांच्याकडे नुकतेच चट्टे लागलेत, ज्याला आपण बारीक शेंगा म्हणतो. आता या शेंगा लांबण्याच्या अवस्थेत येतील, त्यानंतर त्याच्या सोले भरायला सुरू होतील, म्हणजे आपण ज्याला दाणे असे म्हणतो. तर मग हे जे सोयाबीन सीड आतमध्ये भरायला सुरू होते त्याला आपण सोले म्हणूयात जरा बरे. तर हे सोले त्या ठिकाणी वजनदार व्हायचे असतील, ते त्या ठिकाणी भरीव व्हायचे असतील तर एका कंटेंटची आवश्यकता आहे. तो कंटेंट कोणता आहे आणि त्याचा वापर कशा पद्धतीनं करायचा आहे ते सगळं समजावून सांगतो. तर बघा मित्रांनो, आता आपल्या सोयाबीनच्या पिकाच्या मुख्य 3 अवस्था असतात. पहिली जी अवस्था असते ती अवस्था असते वाढीची, तेव्हा नायट्रोजनची आवश्यकता असते. दुसरी अवस्था असते त्या ठिकाणी कळी फुलं लागण्याची, तिथं आवश्यकता असते फॉस्फरसची. आणि तिसरी म्हणजे शेवटची अवस्था असते त्या ठिकाणी शेंगा लागून शेंगा भरण्याची, इथं आवश्यकता असते पोटॅशची. जर शेवटच्या 30 दिवसात आपण सर्वांनी आपल्या सोयाबीनच्या पिकाला पोटॅश उपलब्ध करून दिलं तर गॅरंटीनं सांगतो तुमचं उत्पादन हे जे आहे तर एकरी कमीत कमी 2 ते 3 क्विंटलनं वाढते. मी काय म्हणतोय, कमीत कमी ही वाढ होईल. अगोदर जर तुम्हाला एकरी 7 क्विंटल सोयाबीन उत्पादन होत असेल तर या उपायामुळे ते 10 क्विंटल होईल. अगोदर 10 होत असेल तर मग 12 ते 13 क्विंटल उत्पादन होऊन जाईल. आता पोटॅश द्यायचं म्हणजे कसं द्यायचं आणि कोणतं ते औषध आहे नक्की? तर मित्रांनो,
या असणाऱ्या औषधाचा, हा काय औषध नाही आहे, हे एक विद्राव्य खत आहे. त्याचं नाव आहे 0050, ज्याच्यामध्ये नायट्रोजन 0% आहे, फॉस्फरस 0% आहे आणि पोटॅश 50% आहे. सोयाबीनच्या पिकाची वाढ होत असताना नायट्रोजनची गरज आहे, इथं नायट्रोजन 0 आहे. आता काय वाढ होणार आहे का? नाही, म्हणजे आपल्याला नायट्रोजनची गरज नाही, म्हणून इथं 0 आपल्या कामाचं आहे. फॉस्फरस फुल आणि त्या ठिकाणी जी कळी व फुलं आहे तर त्या अवस्थेत कामाला येते. मग इथं कळी व फुलाची अवस्था आहे का? नाही. मग हे पण 0% काही गरज नाही. मग आवश्यकता काय आहे? फक्त पोटॅशची. तर 0050 मध्ये फक्त पोटॅश आहे. नायट्रोजन पण नाही आणि फॉस्फरस पण नाही. आता हे 0050 विद्राव्य खत जर आपण आपल्या सोयाबीनच्या पिकाला दिलं तर ते काम कसं करते बघा. मग ते प्रमाण वगैरे सांगतो. जेव्हा आपण आपल्या सोयाबीनच्या पिकाला हे 0050 नावाचं विद्राव्य खत या ठिकाणी फवारणीच्या माध्यमातून देऊ. दिल्यानंतर तुम्हाला सांगतो फक्त 48 ते 72 तासाच्या दरम्यान हे जे असणारे विद्राव्य खत आहे त्या पिकाला लागू होते. लागू झाल्यानंतर हे जे असणारं पोटॅश आहे त्या प्रत्येक असणाऱ्या फांदीपर्यंत पोहोचते, प्रत्येक देठापर्यंत पोहोचते, प्रत्येक शेंगेपर्यंत पोहोचते, शेंगातील सोल्यापर्यंत पोहोचते. इथपर्यंत हे पोहोचल्यामुळं काय होत असते, नंबर 1, सोयाबीनची जी शेंग आहे ती त्या ठिकाणी लांब होते, म्हणजे लांबी वाढते. त्यानंतर सोयाबीनच्या शेंगाची रुंदी वाढते. दुसरी गोष्ट लक्षात घ्या, तिचा असणारा आकार वाढतो. त्यानंतर सोयाबीनच्या शेंगामध्ये असणारा जो त्या ठिकाणी सोला आहे, तर तो सोला साईजनं मोठा होतो. तो जो सोला आहे तो त्या ठिकाणी चमकदार होतो. तो जो सोला आहे तर तो त्या ठिकाणी भरीव होतो. म्हणजे आपल्याकडे म्हणतात ना, सोयाबीन तर त्या ठिकाणी भरलंच नाही, फक्त फुफ्फुस झालं किंवा बारीक राहिलं. तर ही जी अडचण असते तर ही अडचण आपल्या असणाऱ्या शेतातील मातीमध्ये पोटॅशच्या कमतरतेमुळे होत असते. तर हे एक्स्ट्रा पोटॅश बाहेरून देणं गरजेचं आहे. आता हे हवेतूनच का द्यावं? जर जमिनीतून आपण दिलं तर ते पिकाला मिळायला 30-40 दिवस लागतील. तोपर्यंत आपली कापणीच होऊन जाईल. उपयोग नाहीये. हवेतून दिलं तर खर्च कमी होतो आणि तात्काळ पिकाला उपलब्ध होते. तर याच्यामुळे लक्षात घ्या, अशा पद्धतीनं 0050 चा वापर केल्यामुळं आपल्या असणाऱ्या सोयाबीनच्या शेंगेचं वजन वाढतंय, सोला भरीव होतो, चमकदार होतो, वजनदार होतो आणि त्याच्यामुळं 1.5 ते दुप्पट त्या ठिकाणी सोल्याचं वजन भरते. आणि मला सांगा, सोयाबीनच्या शेंगामधील सोल्याचं वजन 1.5 ते दुप्पट वाढलं तर जेवढं त्याचं वजन वाढेल तेवढंच तुमचं उत्पादन वाढणार आहे. जर 1.5 या ठिकाणी वजन वाढलं तर तुमचं उत्पादन 1.5 वाढणार आहे. दुप्पट वाढलं तर तुमचं उत्पादन दुप्पट वाढणार आहे. आता मुख्य प्रश्न येतो की मग हा जो 0050 विद्राव्य खत आहे तो किती रुपयाला मिळतो? जर तुम्ही भारी नामांकित कंपनीचा 0050 विद्राव्य खत आणला तर एका एकराला फक्त 1 किलोच लागते. तर हे 1 किलो विद्राव्य खत घेऊन यायचं. आणल्यानंतर प्रति 15 लिटरच्या पंपामध्ये 100 ते 120 ग्रॅम टाकायचं. टाकल्यानंतर तुम्हाला हा स्प्रे जी शेवटची फवारणी त्यासोबत घेतला तरी चालतो किंवा स्पेशल घेतला तरी चालतो. पण स्पेशल घेणं काय आपल्याला तेवढं परवडणार नाही, म्हणून तुम्हाला काय करायचं, शेवटच्या फवारणीसोबतच हा स्प्रे घ्यायचा आहे. मग प्रश्न उद्भवतो की याच्यासोबत आपण कीटकनाशकाचा वापर करू शकतो का? याच्यासोबत आपण बुरशीनाशकाचा वापर करू शकतो का? तर तुम्हाला कॉम्बिनेशन सांगतो. बघा, शेवटची जेव्हा फवारणी असते त्यावेळेस आपल्याला काय करायचं, एक भारीचं कीटकनाशक वापरायचे. भारीचं कीटकनाशक कशामुळे वापरायचे? कारण शेंगा पोखरणारी जी अळी आहे तर ही या टप्प्यामध्ये येत असते आणि आपलं अतोनात नुकसान करू शकते. मग आपल्याला अळीला सुद्धा नियंत्रणात आणायचंय. दुसरी गोष्ट, शेवटच्या स्टेजमध्ये आजकाल काय आहे की येलो मोझॅक येत आहे. तर त्याला पण काउंटर करण्यासाठी आपल्याला बुरशीनाशकाचा वापर करायचा आहे. तर याच्यामुळे कीटकनाशक प्लस बुरशीनाशक प्लस 0050 विद्राव्य खत आणि गरज असेल पावसा पाण्याचा आकार बघून स्टिकरचा वापर आपण आपल्या मर्जीने करू शकता. कोणतं कीटकनाशक वापरावं? तर ही फवारणी महत्त्वाची आहे, तर कीटकनाशक भारी कंपनीचं वापरलेलं कधी पण चांगलं. तर याच्यामध्ये कोरायझन वापरू शकतात अथवा ॲम्प्लिगो वापरू शकतात किंवा तुम्हाला जे संयुक्तिक वाटते तर त्याचा तुम्ही या ठिकाणी वापर करू शकतात. आपल्या आर्थिक परिस्थितीनुसार, आपल्या बजेटनुसार आपण कंपनीची निवड करू शकतात. यात कसल्याही प्रकारचं बंधन नाही. पण इथं ₹100-200 एक्स्ट्रा गेले तर हरकत नाही, परंतु भारीमधलंच या ठिकाणी कीटकनाशक वापरा ही आपणास विनंती. कारण शेंगा पोखरणारी अळी जर लागली तर त्या परिस्थितीमध्ये नुकसान हे आपलं 70-80% पर्यंत सुद्धा होऊ शकते. आणि मला सांगा ना, फवारणी करत असताना पेट्रोल तर लागायच लय, ऑइल पण लागायच लय.
मजुरी द्यावंच लागायली, सगळंच लागायले, तर मग जाऊ द्या ना 200 रुपये एक्स्ट्रा. भारी कंपनीचं आणलं म्हणजे डोक्याला हेडॅक तर राहणार नाही ना, हा विचार करा. बाकी तुमची मर्जी, तुम्ही स्वतंत्र आहात निर्णय घेण्यासाठी. बुरशीनाशकाचं म्हणाल तर इथं पण तसंच आहे. भारी कंपनीचा वापरा म्हणजे अडचण नको. पण सरासरी एकाच रेंजमध्ये सगळे मिळतात. तर तुम्हाला सांगतो तुम्ही साप बुरशीनाशक घ्या, नाहीतर रोको बुरशीनाशक घ्या. तुमच्या मनावर. तुम्हाला काही अडचण नाही. ज्या कंपनीचं वाटते त्या कंपनीचं इथं तुम्ही वापरू शकता. आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे, की कॉम्बिनेशन तयार करत असताना पहिले कीटकनाशक आणि बुरशीनाशक एकत्र करा. मग हे जे 0050 विद्राव्य खते हे दुसरीकडे तयार करा आणि एका एकरासाठी 6 ते 7च त्या ठिकाणी आपण जे ते ग्लास तयार करा त्याचे आणि ते प्रत्येक टाकी गणिस 1 ग्लास टाकत चला, अडचण पडणार नाही. जर या पद्धतीनं आपण सर्वांनी ही फवारणी घेतली तर अळीचा बंदोबस्त व्हायलाय, बुरशीचा पण बंदोबस्त व्हायलाय आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की आपल्या सोयाबीनच्या पिकाला पोटॅश उपलब्ध व्हायले आणि आपल्या सोयाबीनच्या पिकाला जर पोटॅश उपलब्ध झालं तर याच्यामुळं काय होते की आपल्या सोयाबीनच्या पिकामधील शेंगा ज्या आहेत तर त्या भरीव होतात, वजनदार होतात, आकारानं वाढतात, लांबी वाढते, रुंदी वाढते, गोलाई पण वाढते आणि याच्यामुळं तुम्हाला सांगतो एक तर तुमच्या असणाऱ्या शेंगांमधील सोल्याचं वजन 1.5 ते दुप्पट वाढते, पण तो सोला अत्यंत अट्रॅक्टिव्ह चमकदार दिसतो. म्हणजे मार्केटमध्ये गेल्यावर कमीत कमी 200 रुपये प्रति क्विंटलनं आपल्याला भाव हा त्या ठिकाणी एक्स्ट्रा प्राप्त होतो. तर अशा पद्धतीनं आपण सर्वांनी शेवटच्या 30 दिवसात फक्त 150 रुपयाचा खर्च करण्याचं धाडस दाखवलं, तर यंदाच्या वर्षी तुम्हाला सोयाबीनच्या शेंगांचं वजन दुप्पट करण्यापासून कुणीही वंचित करू शकणार नाही आणि सोयाबीनच्या शेंगांचं जर वजन दुप्पट झालं तर तुम्हाला गॅरंटीनं सांगतो, तुमचं सोयाबीनचं उत्पादन मागच्या कित्येक वर्षापासून एका मर्यादेपर्यंत अडकले, तर ते कमीत कमी 2 ते 3 क्विंटल एकरी वाढणार म्हणजे वाढणार. एकच या ठिकाणी विनंती आहे, की जेव्हा तुम्ही ही फवारणी कराल, तर थोडंसं मॉइश्चर आणि ओलावा जमिनीत असणं गरजेचं आहे, वातावरणात असणं गरजेचं आहे. म्हणजे आपल्या भाषेत सांगायचं झालं, तर एक 10-15 मिनिटाचा पाऊस म्हणजे एखाद दुसरा सडाका किंवा पेंडवलता पाऊस झाला, की तुम्ही लगेचच या ठिकाणी फवारणी करून घ्या. लक्षात घ्या, ही फवारणी 65 ते 75 दिवसाच्या दरम्यान घ्यायलाच पाहिजे आणि ही फवारणी फार जोखमीची असते. म्हणून आपण सर्वांनी काय करायचं आहे, की जे बुटं येतात त्यांचा वापर करायचा आहे. कारण सोयाबीनच्या पिकामध्ये एक विशिष्ट प्रकारचा सुवास असतो. ज्या सुवासाला त्या ठिकाणी साप हे आकर्षित होतात. त्यामुळं बहुधा आपल्याला सोयाबीनच्या असणाऱ्या पिकामध्ये साप आश्रय घेताना दिसतात. सोयाबीन फार उंच झालेलं असते म्हणून स्वतःचा जीव धोक्यात घालू नका. फवारणी तर करायचीच आहे, तर अशा परिस्थितीमध्ये बुटाचा वापर करा. नाहीतर म्हणाल, की मला काय होणार आहे, फक्त 4 तर टाक्या फवारायच्या आहेत, 5 तर टाक्या फवारायच्या आहेत. पण वेळ सांगून येत नाही. तुम्ही तुमचा अजिबात विचार करू नका, पण तुमच्यावरती अवलंबून असणाऱ्या कुटुंबाचा विचार करा. कारण आपण आहोत, तरी देखील आपल्या कुटुंबाला त्रास आहेच. मग आपण नसल्यावरती तर त्रास किती होईल हा विचार करा. मला काही तुम्हाला वाईट साईड सांगायचं नाही, घाबरवायचं नाही, परंतु गोष्ट होण्या अगोदर बोललेलं कधीही चांगलं. एकच काळजी घ्या, की त्या ठिकाणी जे बुटं मिळतात मोठे-मोठे, तर त्या बुटांचा वापर आवर्जून करा. 1 दिवसाच्या ऐवजी फवारणी 2 दिवस गेली तरी चालेल. तर मित्रांनो, हा होता व्हिडिओ, ज्यात आपण बघितलं, की अखेरच्या 30 दिवसात आपण जर 150 रुपयाचं खर्च करण्याचा धाडस दाखवलं आणि 0050 हे विद्राव्य खत नामांकित कंपनीचं आणलं आणि त्याची फवारणी घेतली, तर आपल्या सोयाबीनचं जे उत्पादन आहे, ते यंदाच्या वर्षी रेकॉर्ड स्तरावरती पोहोचेल किंबहुना तुमचं जे टार्गेट आहे ते अचीव्ह होऊन जाईल. तर मित्रांनो, हा संपूर्ण व्हिडिओ होता, ज्यात आपण ही माहिती घेतली, की कशा पद्धतीने शेवटच्या 30 दिवसात फक्त 150 रुपयात सोयाबीनच्या शेंगांचं वजन आपण करू शकतो दुप्पट. जर काही प्रश्न आणखीन तुम्हाला या माध्यमातून विचारायचे असतील, तर कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा. त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा तुम्हाला सांगू इच्छितो, की प्रश्न पाठवले तर उत्तरं तुम्हाला पुढच्या व्हिडिओच्या माध्यमातून मिळतील. त्यासाठी थोडीशी तसदी घ्या, पुढचे व्हिडिओ बघा. भविष्यात आता इथून पुढे सोयाबीनचे दर हे कसे राहतील, ही जी महत्त्वाची अपडेट्स आहेत ते तुमच्यापर्यंत मी पोहोचवत राहील. पण त्यासाठी पाहत राहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र. जर व्हिडिओ मनापासून आवडला असेल तर व्हिडिओस लाईक करा. सामान्य सोयाबीन उत्पादक शेतकरी मित्रांपर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा. चॅनलला जर आपण सर्वांनी आणखीन सबस्क्राईब केलं नसेल
तर चॅनलला सबस्क्राईब करून नक्की नोटिफिकेशन बेलला इथं ऑल करा. याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी पाहावयास मिळत राहतो आता सतत. तर मित्रांनो, आपल्या सर्वांसाठी आपला मित्र उदय लाड हा शेती मित्रच्या माध्यमातून घेऊन येत राहील नवनवीन व्हिडिओज. तोपर्यंत सामान्य शेतकरी मित्रांचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओत आपला मित्र उदय लाड हा मनापासून व्यक्त करतो आपल्या सर्वांचे खूप खूप आभार.